we are going to solve problem on non-trading person. It is also called income and expenditure account. Now see the problem on your screen first. Now pay attention in the problem. Dr. Ashok Cummins practiced in April 2001. He has prepared the following receipt and payment account for the year ended 31st March 2002. Receipt side to cash introduced 6,000. Remains capital funds. To income from visit 8,000. To receipt from dispensary 6,000. To miscellaneous receipt 100. Now see the payment side. Buy equipment 3,000, furniture 2,000, purchase of drugs 2,000, compounder's salary 1,200. Next, rent 600, conveyance 1,000, stationery 200, lighting 150, journal and newspaper 150, investment 6,800, and last by balance carried down 3,000. Total of the receipt and payment account is 20,100. Now see the adjustments. Number one, rupees 1,500 were till to be received on account of visit. Number second, compounder's salary of rupees 300 and stationery rupees 100 are outstanding. Number three, stock of drugs on hand estimated of rupees 500. And last, number four, furniture and equipment are subject to depreciation by 5%. Paragraph prepare. Dr. Ashok's income and expenditure account and balance sheet as on 31st March 2002. आता प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा. मी मागे देखील तुम्हाला थिअरीचा पार्ट शिकवताना सांगितलेलं आहे की तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट दिलं जातं आणि यावरून तुम्हाला त्या बिझनेसचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायची. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करताना लेफ्ट हँड साईड जी असते ती एक्सपेंडिचर साईड. नाही तर पुढे काय करता तुम्ही, इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हटलं की इन्कम डेबिटला घेतात आणि क्रेडिटला एक्सपेंडिचर करतात. तसं नाही. ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस म्हणजे डेबिट साईड ही एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साईड ही इन्कम असते. अशा पद्धतीने एक्सपेंडिचर आणि इन्कम आणि क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज रुपीज असेट रुपीज. आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा पहा. आपण मागे पार्टनरशिप फायनलमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो टॅली केलेला, त्यानंतर त्याच्या खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ॲडजस्टमेंट असतात आणि त्यावरून आपल्याला त्या व्यवसायाचं बिझनेसचं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची असते. सेम रूल या ठिकाणी वापरायचा. म्हणजे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. द रिसिप्ट साईडला जे आयटम्स असतात ते एकतर लायबिलिटीज किंवा इन्कमचे असतात आणि पेमेंट साईडला जे आयटम्स असतात ते असेट परचेस आणि एक्सपेंडिचरचे असतात. ठीक आहे. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट दिले जातात. प्रॉब्लेम मेथड सॉल्व्ह करण्याची सेम. काय करायचं, प्रथमतः एक एक ॲडजस्टमेंट वाचायची वन बाय वन. त्यानंतर ती ॲडजस्टमेंट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट ती आधारित आहे त्या आयटमला प्रथम टिक मार्क करून घ्यायची. ॲज लाईक सेम पार्टनरशिप फायनल अकाउंट. सेकंड, अशा पद्धतीने एक एक प्रत्येक ॲडजस्टमेंट वाचायची. त्यानंतर रिसिप्ट पेमेंटमध्ये ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे त्या आयटमला टिक मार्क करायची. अशा सर्व ॲडजस्टमेंट वाचून टिक मार्क करून घ्यायची. ठीक आहे. नंतर सेकंड, आता आपण काय करणार, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि बॅलन्स शीटला ते बॅलन्स क्रमाने ट्रान्सफर करणार. आता प्रथमतः आपण रिसिप्ट साईड ट्रान्सफर करूया. पहा, फर्स्ट आयटम टू कॅश इंट्रोड्यूस मीन्स कॅपिटल फंड्स. आता हा आयटम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातो. कॅपिटल फंड इनरला अमाऊंट 6,000. ओके. नाउ सी सेकंड टू इन्कम फ्रॉम विजिट. इन्कमचा आहे म्हणजे कुठे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. बाय इन्कम फ्रॉम विजिट अमाऊंट 8,000. आता टिक मार्क आहे का, आपण एक एक ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर टिक मार्क करायच्या ते आपण राहून गेलेलं आहे. प्रथमतः आपण टिक मार्क करूया.
बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट ₹1,508 टू बी रिसीव्ड ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट ॲटम म्हणजे इथं इन्कम फ्रॉम व्हिजिटला टिक मार्क आपण करून घेऊया. सेकंड कंपाऊंडर सॅलरी ऑफ ₹300 आउटस्टँडिंग स्टेशनरी 100 आउटस्टँडिंग म्हणजे सॅलरी आणि स्टेशनरी या दोन्ही आयटमला टिक मार्क करूया. नेक्स्ट स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड परचेस ऑफ ड्रग्स जो आयटम आहे त्याला टिक मार्क करा. पेमेंट साईडला 3rd नंबर. नेक्स्ट फर्निचर आणि इक्विपमेंट हे असेट स्टार्टलाच आहे पेमेंट साईडला फर्निचर आणि इक्विपमेंट त्याला टिक मार्क करूया. ठीक आहे. आपण टिक मार्क केल्या आता ती पहिली ॲडजस्टमेंट जी इन्कम फ्रॉम व्हिजिट यावर आधारित होते. लक्षात म्हणजे जो ॲटम आला इथं टिक मार्क केलेली आपण म्हणून जिथे जिथं टिक मार्क केली ते सगळे ॲटम्स इनर साईडला घ्यायचे. म्हणजे इन्कम फ्रॉम व्हिजिट 8,000 मी कुठे घेणार इनर कॉलमला 8,000. नेक्स्ट टू रिसिव्ह फ्रॉम डिस्पेन्सरी टिक मार्क नाही आहे त्यामुळे आउटरला घेऊ बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी आहे इन्कम दिलं. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी बाय receipts from dispensary amount 6,000 outer column टिक मार्क नहीं है. नेक्स्ट मिसलेनियस रिसिप्ट टिक मार्क नाही आउटरलाच घ्यायचा बाय मिसलेनियस रिसिप्ट टिक मार्क नाही त्यामुळे आउटर कॉलमला 100. नाउ सी द पेमेंट साइड बाय इक्विपमेंट मीन्स asset balance sheet asset side equipment टिक मार्क केलेली आहे आपण त्याच्यामुळे इनर कॉलमला 3,000. नेक्स्ट फर्निचर एकूण जागा सोडायची टिक मार्क आहे इनर कॉलमला 2,000. नेक्स्ट परचेस ऑफ ड्रग्स आता या ठिकाणी ड्रग्स हा शब्द म्हणजेच दवाखान्यात म्हणजे औषधे खरेदी करतात डॉक्टर लोक पेशंटसाठी त्याला म्हणतात परचेस ऑफ ड्रग्स. एक्सपेंडिचर आहे इन्कम आहे एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला टू परचेस ऑफ ड्रग्स टिक मार्क केलेली आपण त्याच्यामुळं इनरला 2,000. नेक्स्ट कंपाऊंडर सॅलरी कंपाऊंडर जो काम करतो दवाखान्यात त्याची जी सॅलरी आहे ती आहे 1,200 इनर कॉलमला घ्यायची टिक मार्क केलेली आहे. कंपाऊंडर्स सॅलरी अमाउंट 1,200. नेक्स्ट रेंट टिक मार्क नाही आहे डायरेक्ट आउटर कॉलमला टू रेंट अमाउंट 600. नेक्स्ट कन्व्हेन्स 600. कन्व्हेन्स म्हणजे भत्ता सॉरी कन्व्हेन्स 1,000 टिक मार्क नाही आहे आउटर कॉलम. नेक्स्ट स्टेशनरीला टिक मार्क केलेली आपण टू स्टेशनरी how much 200. नेक्स्ट लाइटिंग टिक मार्क नाही आहे आउटर कॉलमला घेऊया
to lighting. Lighting how much? 150. Next, journal and newspaper. टिकमध्ये ऑफरला टू journal. Journal and newspaper 150. Same. टिकमध्ये ऑफरला. Next, investment. Balance sheet, asset side. Investment. Investment 600. Sorry, 6,800. टिकमत नहीं है. वो डायरेक्ट आउटर कॉलम. Last item is balance carrying down. Cash balance. Cash balance. How much? 3,000. अशा पद्धतीने आपण काय केलं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं. परत एकदा सांगतो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटला ट्रान्सफर करताना एक प्रामुख्याने रूल वापरायचा. खूप सोपा आहे बघा. रिसिप्ट साईडचे जेवढे आयटम असतील ते नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला द्यायचे, आणि पेमेंट साईडचे आयटम हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला द्यायचे. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं एकही आयटम ट्रान्सफर करायचा चुकणार नाही. आता आपण काय करूया, नेक्स्ट स्टेप, एक एक ॲडजस्टमेंट वाचू आणि त्यानंतर त्याचे दोन इफेक्ट टाकायचे. जसं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये पाहिलं त्याच काय ॲडजस्टमेंट रिपीट असतात. उदाहरणार्थ डेप्रिसिएशनची, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीवियसली इन्कम, या ॲडजस्टमेंट बघा टॉपिक जरी बदलला त्याच ॲडजस्टमेंट आपल्याला रिपीट इथे आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण एक एक ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू, म्हणजे ते इफेक्ट टाकूया दोन. नंबर 1, ₹1,500 वेअर किल टू बी रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट. म्हणजे 1,500 अद्याप डॉक्टरना व्हिजिट फीचे मिळाले नाही, म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम. द इन्कम ऑकर्ड इन दॅट पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर बट डू नॉट रिसिव्ड, इट इज कॉल्ड आउटस्टँडिंग इन्कम. मग पहिले इन्कम किती आहे? 8,000. या ठिकाणी बघा, आता हे 1,500 काय करायचे, याच्यामध्ये ऍड करायचे. म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग व्हिजिट फी 1,500. आउटरला गेले 9,500. ठीक आहे, हा फर्स्ट इफेक्ट झाला. आता सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग इन्कम्स असल्यामुळे बॅलन्स शीटच्या, इट इज कॉल्ड असेट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग व्हिजिट फी 1,500. बघा इफेक्ट सेम अमाऊंटचा राहतो. मुलं काय करतात, टोटल ट्रान्सफर करतात. लक्षात, टोटल नाही घ्यायचे. जेवढा इफेक्ट आपण इन्कम एक्सपेंडिचर टाकला तेवढाच इफेक्ट बॅलन्स शीटला गेला पाहिजे, सेम अमाऊंट, एवढं लक्षात ठेवायचं. नाही तर टोटल ट्रान्सफर करतात मुलं, तसं नाही. चला, एक ॲडजस्टमेंट सॉल्व्ह झाली. प्रत्येक ॲडजस्टमेंट, एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 फोल्ड इफेक्ट. लक्षात, ते पण 2 अकाउंटला असतं, यावरून आपल्याला माहिती आहे. तसं आपण 2 इफेक्ट नोंदवले. सेकंड, कंपाऊंडर सॅलरी ऑफ ₹300 and stationery ₹100 are outstanding. Compounder salary expenditure म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सेम आउटस्टँडिंग इन्कम सारखाच. आउटस्टँडिंग इन्कम असो, एक्सपेंडिचर असो, फर्स्ट इफेक्ट ऍड इन दॅट पर्टिक्युलर ॲटम. लक्षात, सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग इन्कम असतं असेट साईडला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जातो लायबिलिटी साईडला. आता या ठिकाणी आपण ऍड करू, ऍड आउटस्टँडिंग सॅलरी. हाऊ मच? 300. आउटरला गेले 1,000
500 ॲड केलेत ना. त्यानंतर परत दुसरा आउटस्टँडिंग स्टेशनरी आहे, मग स्टेशनरीमध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग स्टेशनरी. हाऊ मच? सॅलरी 300 आणि स्टेशनरी 100 टोटलला गेले 300. आता सेकंड फोल्ड इफेक्ट आपल्याला कुठे करायचा आहे? जर आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट असेटला जात असेल तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा इफेक्ट हा सेकंड लायबिलिटी साईडला जातो. मग या ठिकाणी लायबिलिटी साईडला आपण इफेक्ट थोडीशी जागा सोडूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2 आहेत म्हणून आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं आणि मग खाली एक लिहूया आपण. पहिला कंपाऊंडर सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी, नेक्स्ट आउटस्टँडिंग स्टेशनरी, सॅलरी 300, स्टेशनरी 100, सॅलरी 300, स्टेशनरी 100, टोटल 400. ओके, मला सेकंड इफेक्ट आपला. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड एस्टिमेटेड ऑफ ₹500. आता औषधाचा जो शिल्लक साठा आहे वर्षाच्या शेवटी तो किती सांगितला आहे? ₹500. जरा लक्ष द्या की या ठिकाणी परचेस ऑफ ड्रग्स किती आहे? 2000 आणि शिल्लक किती राहिले सांगितले? 500. म्हणजे या अकाउंटिंग इयरमध्ये ₹1500 औषधं काय झाली? खर्च झाले. मग इथं म्हणायचं लेस स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे? 500. इथे 500 वजा केल्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही या वर्षामध्ये 1500 खर्च केले असा त्याचा. आता हे जे 500 स्टॉक आहे लक्षात, त्याच्यामुळे याचा इफेक्ट कुठे जातो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणायचं स्टॉक ऑफ ड्रग्स 500. शिल्लक औषधाचा साठा राहिला, बरोबर नाही? ₹500 आपण परचेस ऑफ ड्रग्स मधून वजा केले, कारण का ऍड नाही करायचे. स्टॉक किती राहिला आहे? ₹500. म्हणजे खर्च किती झाले? 1500. तिथे बरोबर आपल्याला हिशोब मिळतो 2000. ठीक आहे. अँड द लास्ट ॲडजस्टमेंट इज फर्निचर अँड इक्विपमेंट आर सब्जेक्ट टू बी डेप्रिसिएट बाय 5%. आता डेप्रिसिएशन लक्षात, असेटवर वर्षाच्या शेवटी किती टक्के सांगितलं या ठिकाणी आपल्याला? 5%. म्हणजेच इक्विपमेंट मधनं लेस डेप्रिसिएशन म्हणा 5%. 10% आहे 300, 5% 150. शिल्लक राहिले किती? बॅलन्स 2850, 800-900. ठीक आहे. त्यानंतर फर्निचर सेम डेप्रिसिएशन आपल्याला किती सांगितलं आहे? 5%. फर्निचर लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेट 5%. 10% 200, 5% 100, मायनस 100. बॅलन्स राहिला 1900. अशा पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व्ह केले. नाऊ सेकंड इफेक्ट ऑफ डेप्रिसिएशन. सेकंड इफेक्ट कुठे जातो? इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला. ते म्हणायचं टू डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन इक्विपमेंटवर हाऊ मच? इक्विपमेंट 150, 150 आणि फर्निचरवर 100. डेप्रिसिएशन 250. ओके. अशा पद्धतीने आपण सर्वच्या सर्व 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या.
नेक्स्ट स्टेप, आता आपण काय करणार, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार. ठीक आहे. आता आपण क्लोजिंग पाहूया. प्रथम इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. हे करत असताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे इनरमध्ये जे आपण ॲडलेस केलेले आहेत फिगर्स, त्या व्यवस्थित आउटरला घेतल्यात किंवा नाही. एक जरी फिगर तुम्ही आउटरला घेतली नाही ॲडलेस करून, तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता. ठीक आहे. तर आता आपण कोणती साईड मोठी आहे सर तुमच्या लक्षात येईल. आउटर कॉलमला एक नजर टाकली तर इन्कम साईड इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर साईड. हा टोटल किती आहे, 9 1 10 5 15 15,600. 15,600. आता एक्सपेंडिचर साईडची टोटल करा. या इथे मी करून ठेवलेली बघा. 3 1 4 5 5 200 5 200 5 5 250 आणि 5 200 आणि 250 5 450 बरोबर आहे. मग 15,600 मधलं 5,450 वजा केले 10,150 हा बॅलन्स राहील. यालाच म्हणायचं सरप्लस. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, वाढावा, टू सरप्लस. 5,450 कंसामध्ये म्हणा. सरप्लस आपला किती आलाय, 15,600 मधनं 5,450 एक्सपेंडिचरचे फिगर वजा केले 10,150. म्हणून इथं तो सरप्लस 10,150 लिहायचं. कंसामध्ये एक्सेस ऑफ इन्कम्स ओव्हर एक्सपेंडिचर असं द्यायचं. ठीक आहे. कारण आपल्याला इन्कमचे फिगर हे जास्त आहे एक्सपेन्सेस पेक्षा, म्हणून सरप्लस. जर एक्सपेंडिचर जास्त असतं इन्कमपेक्षा तर आपण त्याला काय म्हणतो, डेफिसिट. तो इथे आला असता बॅलन्स इन्कम साईडला. डेफिसिट म्हणजे तूट. सरप्लस वाढवा. इट इज नॉट अ बिझनेस. लक्षात. त्याच्यामुळं या ठिकाणी प्रॉफिट लॉस हा भाग नाही, तर त्याला काय म्हणतात, सरप्लस. सरप्लस म्हणजे एक दृष्टीने प्रॉफिट आणि डेफिसिट म्हणजे लॉस. ठीक आहे. आता हा जो आलेला सरप्लस आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ऍड करा. ऍड सरप्लस 10,150. आउटरला टोटल लिहून टाकायची 16,150. ठीक आहे. आणि मग आता बॅलन्स शीटची टोटल करा. 16 4 5 16,550 इकडचे येते तुला 16,550. इकडे बघा 0 5 17 18 25 35 35 35 5 3 2 3 6 9 11 12 13 14 15 16 बरोबर. ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. आपण नेक्स्ट जो प्रॉब्लेम पाहूया त्यावेळेला ओके. हा सिंपल प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीच्या तुम्हाला प्रॅक्टिसला प्रॉब्लेम येतो ते तुम्ही सॉल्व्ह करा. यानंतर आपण थोडासा बोर्डामध्ये ज्या पद्धतीचा प्रॉब्लेम विचारतात त्या पद्धतीचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. कधी